असणार आहे की प्रभागाचा विकास. सर्वप्रथम मी 2012 साली महानगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून निवडून आलो होतो. त्यावेळेस मी UIDSSMT योजनेअंतर्गत आमचा पूर्ण प्रभागामध्ये पाईपलाईनचे काम झालेले आहेत. त्याच काळामध्ये घरकुलाचे काम सर्वात जास्त प्रमाणात झालेले आहेत आणि गेल्या 8 वर्षापासून मी महापालिकेचा सदस्य म्हणून नव्हतो. तरी पण मी आजच्या घडीला 4.5 करोड रुपये या प्रभागामध्ये आणलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता सोलार हायमास्ट लाईट, नाल्या, इक्बाल नगरची, स्पेशली इक्बाल नगरची एक मुख्य नाली, एक मधली नाली, युसुफ कॉलनीची नाली, यासाठी अल्पसंख्याक निधीमध्ये 1,20,00,000 रुपयाचा स्पेशल निधी आणलेला आहे. निधीमध्ये मी 2.25 कोटी रुपयाचा निधी या इथे आणलेला आहे आणि आणखीन दलित वस्तीमध्ये माझा 2 कोटीचा निधी येणे बाकी आहे. दलित वस्तीमध्ये काय पहिले जे दलित वस्ती आलेली आहे त्याच्यामध्ये मी गौतम नगर, लवजी नगर, राहुल नगर, तसेच राघुदास सोसायटीमधलं बुद्ध विहार मीच बांधून दिलेलं आहे. त्यांचं कंपाऊंड वॉलसुद्धा मीच बांधून दिलेलं आहे आणि राहुल नगरमध्ये रस्ते नाल्या मीच केलेले आहेत. तसेच लवजी नगरमध्ये पूर्ण प्रभागात आज सध्याला काम चालूच आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण बंगल्यामध्ये टँकर पाणी पुरवठा केलेला आहे. हो, सुरुवातीला ज्यावेळेस आपल्या इथं पाणी टंचाई होती, उन्हाळ्याचा तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळेस स्वखर्चातून मी पाण्याचं टँकर चालू केलं होतं आणि मी स्वतःच पाणी वाटत होतो प्रत्येक प्रभागामध्ये पाणी पुरवठा करण्याचं. आता नवीन याच्यामध्ये मी प्रभाग सगळा सुंदर आणि चांगला बनवण्याची माझा हेतू आहे आणि निधी कुठेच कमी पडणार नाही. प्रभागात कुठलंही काम शिल्लक ठेवणार नाही एवढं सांगतो. नवतरुण पिढीसाठी आपल्याकडं सध्याला आम्ही भर वाचनालयावर दिलेलं आहे. तसेच शरीर दृष्टीसाठी आपण जिम पण चालू करण्याचा आपला प्रामाणिक हेतू आहे. फार मोठं आहे शादी खाण्यासाठी काही आमच्याकडे सध्याला शादीखान्यासाठी ओपन स्पेस जर अवेलेबल असेल तर सर्वात मोठा शादीखाना बांधण्याची जिम्मेदारी आमची. मागच्या काळामध्ये सर्व जगावर एक कोरोनाचं संकट आलं होतं. त्या काळामध्ये आम्ही स्वतः सर्व प्रभागामध्ये राशनच्या किट प्रत्येक घराघरामध्ये पोचती करण्याचं काम केलेलं आहे. तसेच सर्वांना दवाखान्यामध्ये नेणं, त्यांचं सर्व करणं हे सुद्धा केलेलं आहे. प्रभाग 6 मध्ये माझ्यासोबत वसीम कबाडी, आमचे जुने सहकारी, तसेच आमचे मित्र कलीमभाई. मतदारांना एवढंच आवाहन करणार आहोत की या ठिकाणी आम्ही दिवस रात्र काम करतो. आमच्या कामाकडे बघून आम्हाला मतदान करावं, नाही की कोणी उमेदवार येईल फक्त इलेक्शन पुरतंच आणि काम नाही काय नाही. थोडं फरक बघून उमेदवारी बघून मतदान करावे.